नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ या झोपडीत माझ्या पाहणार आहोत. हा पद्यपाठ आहे, म्हणजेच ही कविता आहे. ही कविता शिकण्यापूर्वी मला या ठिकाणी एक खंत व्यक्त करावीशी वाटते. ती म्हणजे संत साहित्याकडे तरुण पिढीचं होणारं दुर्लक्ष. आपण संतांना समजून घेतलं पाहिजे. यापूर्वी आपण संत नामदेवांची एक कविता पाहिली, जैसा वृक्ष नेणे. त्यामध्ये काय सांगितलं संत नामदेवांनी? 750 वर्षापूर्वी त्यांनी जो विचार मांडला, तोच विचार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतो आहे. म्हणून संत साहित्य किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. पण अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले 2 संत की ज्यांचं नाव किमान तुमच्या कानावर पडतंय, तर त्यांची माहिती तुम्ही घेतली पाहिजे. त्यातले एक म्हणजे संत गाडगे महाराज आणि दुसरे म्हणजे श्री तुकडोजी महाराज. तर या झोपडीत माझ्या ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आहे. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा कालावधी 1909 ते 1968. हे संत कवी होते. समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवले त्यांनी. आणि याचा प्रचार आणि प्रसार नुसत्या महाराष्ट्रभरच नव्हे, तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे, तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. आज आपण बघतो, नोकरी, धंदा, मजुरी यासाठी सगळे शहराकडे वळताना दिसतात. शहरांमध्ये गर्दी झालेली आहे. परंतु तुकडोजी महाराजांनी खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत यावर भर दिला होता. म्हणजे शिक्षणाची सोय खेड्यातच व्हावी, खेडी सुसंस्कृत व्हावी, खेड्यामध्ये चालणारे जे उद्योग आहेत, म्हणजे ग्रामोद्योग आहेत, ते संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. हे लोकशिक्षण देण्यासाठी त्यांनी ग्रामगीतासारखा ग्रंथ लिहिला. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. अशा संत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांनी भजनासाठी खंजिरी या वाद्याचा वापर केला. या झोपडीत माझ्या या कवितेविषयी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे विचार असे आहेत की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो. कारण सुखदुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांतीसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे. आता आपण काव्य वाचन करूया. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीती न या वयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या.
पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. आता आपण कवितेच्या 2-2 ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. आता राजा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर मोठा राजवाडा, सेवक, दासदासी, ऐशोआराम या गोष्टी येतात. पण विचार करून पहा बरं, आपल्या जगण्यासाठी फक्त 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. जगण्यासाठी अन्न, लज्जारक्षणासाठी वस्त्र आणि ऊन वारा पाऊस यापासून रक्षणासाठी निवारा. अर्थात संत तुकडोजी महाराज या ठिकाणी हेच म्हणतात की राजाला महालात म्हणजे राजवाड्यात जी सुख मिळत असतील तीच सगळी सुख मला या माझ्या झोपडीत सुद्धा मिळतात. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. पुढे जाऊन ते असं म्हणतात की अंगणात जमिनीवर झोपून आकाशातील ताऱ्यांचं निरीक्षण करावं आणि देवाचं नाव घेत आनंदाने दिवस घालवावेत, हे मला माझ्या झोपडीत सहज शक्य आहे. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. राजवाड्यामध्ये राजा राहत असतो, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर धनदौलत असते, पैसा, दागदागिने असतात. त्याला राज्य चालवायचं असतं, त्यामुळे हे सगळं तिजोऱ्यांमधून ठेवलेलं असतं आणि या तिजोऱ्यांसाठी पहारेकरी ठेवावे लागतात, कारण चोरी होण्याची शक्यता असते किंवा चोऱ्या होतात सुद्धा. पण इथं तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीला तर कडी कोयंडा पण नाही किंवा दोऱ्यासुद्धा बांधलेल्या नाहीत. इतका मी माझ्या झोपडीत सुखी आहे, हे त्यांना या ठिकाणी सांगायचंय. जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीती न या वयाला, या झोपडीत माझ्या. पहा, राजवाड्यात जर जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते किंवा तिथे आपल्याला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. मात्र संत या ठिकाणी म्हणतात, माझ्या झोपडीत यायला मात्र कुणालाही घाबरायची गरज नाही. कुणीही न भिता माझ्या झोपडीत येऊ शकता. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. आता पहा, महाल म्हणलं म्हणजे त्या ठिकाणी मऊ मऊ बिछाने असतील, काचेचे दिवे असतील, वरती सुंदर सुंदर झुंबरं लावलेली असतील. झुंबर आपल्याला माहिती आहे. तेव्हा या ठिकाणी काय म्हणतात पहा महाराज, महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. म्हणजे आम्हाला मात्र जमीन सुद्धा मानवते. पुढे जाऊन ते असं म्हणतात, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या. म्हणजेच महाराज या ठिकाणी म्हणतात की माझ्या झोपडीत यायला कोणाची परवानगी घ्यावी लागणार नाही, कसलंही बंधन नाही. ज्याला कोणाला यायचंय त्यांनी आनंदाने येऊ शकता आणि जातानाही तुम्ही आनंदी होऊन जाऊ शकता. माझ्या झोपडीत कोणावरही कसलंही दडपण या ठिकाणी नाही, कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. त्यामुळे आनंदाने या आणि आनंदाने जा, असं या ठिकाणी म्हणतात. आता शेवटी काय म्हणतात पहा, पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. म्हणजे
संत तुकडोजी महाराज या ठिकाणी म्हणतात की माझं हे सगळं सुख बघून देवांचा राजा इंद्र त्याला सुद्धा हेवा वाटतो, त्यालाही लाजवेल असे माझे सुख आहे. अशा या माझ्या झोपडीत सतत शांतता नांदत असते. आत्तापर्यंत आपण या ठिकाणी जी कडवी पाहिली त्या सगळ्यांमधून पुन्हा एकदा आपण असं पाहिलं की सुख आणि आर्थिक सुबत्ता म्हणजे पैसा याचा काहीही संबंध नसतो, तर सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीत सुद्धा शांती सुखाचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजेच या कवितेतून आपल्याला मानेल त्या गोष्टीत समाधान, म्हणजे आपल्याला काही वेळा कितीही गोष्टी मिळत राहिल्या तरी समाधान मिळत नसतं. आपण त्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याला जे मिळालेलं आहे, जे प्राप्त झालेलं आहे, त्यातच जर आपण सुख मानलं तर आपण सुखी होऊ शकतो. माझ्याकडे काय आहे, इतरांकडे काय आहे याची तुलना करत बसण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे त्याच्यात मी समाधानी राहावं. इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपण आहे त्यात समाधान मानून आपली प्रगती करण्याकडे वाटचाल करावी, हा संदेश या ठिकाणी आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या कवितेतील गंमत पहा. तिसऱ्या कडव्यापासून प्रत्येक दुसरी ओळ आपल्याला झोपडीत काय सुख आहे हे दर्शवते. बघा दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. आहे की नाही गंमत? प्रत्येक 2 ओळींमध्ये दुसरी ओळ जी आहे त्यामधून झोपडीमध्ये नेमकं काय सुख आहे हे दर्शवण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रयत्न केला आहे. आता आपण हीच कविता सौ सविता बोत्रे आणि त्यांची कन्या समीक्षा यांच्या सुमधुर आवाजात ऐकणार आहोत. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमी बरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या.
विद्यार्थी मित्र हो, ऐकली ना ही कविता सुमधुर आवाजात? ही कविता ज्यावेळी तुमच्या घरात ऐकली जाईल त्यावेळी तुमचे पालकसुद्धा म्हणतील, पहा की अरेच्चा, ही कविता आम्हाला पण होती. कारण मी सुद्धा शाळेत असताना इयत्ता 6वीत ही कविता शिकली आहे. आता हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला सहकार्य करणारा माझा भाचा अथर्व जिंतीकर, वय वर्ष 15, त्याने हा व्हिडिओ केलेला आहे. त्याचे धन्यवाद. त्यानंतर ही कविता माझ्याच शाळेतील सौ सविता बोत्रे यांनी त्यांच्या कन्येसह, समीक्षासह हार्मोनियम वादन स्वतः करून गायन करून दिली. त्याबद्दल सौ बोत्रे आणि समीक्षा या दोघींचेही खूप खूप आभार.